नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। बायोक्लीन सिस्टीम कंपनीच्या विरोधात जैववैद्यकीय कचऱ्याच्या विरोधात आपण फार मोठ्या प्रमाणात भोगाव येथे टाकीवर चढून आंदोलन केलं होतं। जवळजवळ 6 महिने झाले आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे। जो वैद्यकीय कचरा सोलापूर जिल्ह्यात व सोलापूर शहरातून जमा होतो तो भोगाव येथे त्याच्यावर प्रक्रिया करून तो जाळण्यात येऊन त्याची जी राख आहे रांजणगाव येथील ह्याच्यामध्ये पुणे येथील फॅक्टरीमध्ये त्याची विल्हेवाट लावली जाते। बायोक्लीन सिस्टीम या कंपनीला टेंडर दिला असता त्या कंपनीला जवळजवळ कोरोना काळातील जैववैद्यकीय कचरा जमिनीत 50 ते 60 टन पुरून ठेवला अशी आपण वेळोवेळी तक्रार केली असता सुद्धा महापालिका असू दे प्रदूषण खात्याने कुठल्याही पद्धतीची कारवाई त्यांच्यावर केली नाही। त्यांचं टेंडर रद्द झालं। एसएस कंपनीला टेंडर देण्यात आलं। एसएस कंपनीने सुद्धा त्याच पद्धतीचं म्हणजे कचरा साठवून ठेवणे 48 तास 24 तासाच्या आत त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं गरजेचं असताना सुद्धा त्याच्यावर प्रक्रिया न करता तसाच साठवून ठेवून आजूबाजूच्या नागरिक असतील, आजूबाजूचे शेतकरी असतील, रहिवासी असतील यांना मोठ्या प्रमाणात त्याचा धोका आहे। जवळजवळ 5 ते 7 किलोमीटरचा परिसर तिथं दूषित झालेला आहे। विहिरीला काळं पाणी लागतं, बोर जरी मारलं तरी काळं पाणी लागतं। एवढं दूषित झालेलं असताना सुद्धा प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य अधिकारी असेल, प्रदूषण खातं कुठलीही जाग येत नाही। वेळोवेळी पाठपुरावा केला असताना त्यांना सांगितलं आंदोलन करून सुद्धा जर याच्यावर कारवाई होत नसेल तर आरोग्य अधिकाऱ्यांना जाग कधी येणार। आरोग्य अधिकाऱ्यांनी परवा 27 तारखेला तो कचरा जमिनीत पुरलेला तो उकरून काढणे या संदर्भात पत्र काढलं होतं। परत ते पत्र कॅन्सल केलं। याचा अर्थ आरोग्य अधिकारी, प्रदूषण खात्याचे काहीतरी त्या कंपनी बरोबर बांधिलकी आहे काय असा प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण झालेला आहे। शिवाय सोलापूर जिल्ह्यात शहरातील बोगस डॉक्टरांचा जो विषय आहे, बोगस डॉक्टरांचा संबंध आपले मंजिरी कुलकर्णी आरोग्य अधिकारी यांचं परवा एका डॉक्टरांनी नाव घेतलेलं आहे की मी मंजिरी कुलकर्णींना भेटतो, मंजिरी कुलकर्णींना भेटून मी सगळे सविस्तर सांगतो। याचा अर्थ यांना बोगस डॉक्टर फक्त बघण्यात येत आहेत। आजूबाजूच्या लोकांना किती त्रास होतो, आरोग्य अधिकाऱ्याचं कुठल्याही पद्धतीचं काम नाही। वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा संबंधित या गोष्टीला यांना जाग येत नाही। यांच्या विरोधात आंदोलन केलं सुद्धा प्रशासन हे झोपल्याचं सोंग घेत आहे। मग याचा म्हणजे दाद मागायची कुणाकडे? तर शेवटी मी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने एनजीटी म्हणजे हरित लवादामध्ये महापालिका आयुक्त असतील, आरोग्य अधिकारी, प्रदूषण अधिकारी असतील यांना पार्टी करून मी त्यांच्याकडे दाद मागणार आहे हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद।